मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा। मनसे महायुतीतला नवा घटक पक्ष होणार का याची उत्सुकता। अमित शहा आणि राज ठाकरेंमध्ये सकारात्मक चर्चा। बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया, तर राज ठाकरे सांगतील त्या जागेवरून लोकसभा लढणार, नांदगावकरांचं वक्तव्य। मनसे महायुतीत दाखल झाल्यास महायुतीतल्या एका पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव। एका दिवसात जागा वाटप जाहीर करण्याची मुदत। मंत्री दीपक केसरकरांची एक्सक्लुझिव्ह माहिती। महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाहीत, आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न। राज ठाकरे आणि शहांच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची टीका। महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी 21 मार्चला जाहीर होणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। सांगली भिवंडी काँग्रेसच लढणार, पटोलेंचा निर्धार। नागपुरात काँग्रेसकडून विकास ठाकरेंना उमेदवारी जवळपास निश्चित। काँग्रेस वर्किंग कमिटीचा विकास ठाकरेंच्या नावावर ग्रीन सिग्नल। गडकरींशी ठाकरे करणार मुकाबला। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळजवळ पूर्ण। नांदेडमधल्या सभेत उद्धव ठाकरेंची माहिती। 1 ते 2 दिवसात मवियाच्या जागा वाटपाची घोषणा होणार असल्याचेही ठाकरेंकडून स्पष्ट। सांगलीची जागा 100% ठाकरे गटाची, संजय राऊतांचा दावा। ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केल्यानं काँग्रेस नाराज, तर काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याची शक्यता। ज्योती मेटे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। ज्योती मेटेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह वापरता येणार, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली। मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती, तर मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी। पूर्व विदर्भात भंडारा, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूरमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट। गहू पिकासह भाजीपाल्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।